तुम्हाला स्वतःचं आयुष्य बदलायचंय का? एखादी अशी गोष्ट शोधताय ज्याने मन शांत होईल, रोज रोजच्या प्रॉब्लेम्सवर एक ठोस उत्तर मिळावं? तर हो, तुम्हाला योग्य वेळेत हा व्हिडिओ मिळालाय. व्हिडिओ संपण्यापूर्वी हे उत्तर तुम्हाला सापडलेलं असेल, मला खात्री आहे. सगळ्यात आधी आपण एक गेम खेळूया का? सगळी बोटं बंद करून अशी समोर ठेवा. मी सांगेन त्यापैकी कुठलं वागणं हल्ली तुमचं वाढलंय हे आठवा आणि माझ्यासोबत बोटावर मोजत जा. हल्ली मी लहान लहान गोष्टींवरही जास्त रिॲक्ट करतो. वय झालेलं नसतानाही विसरण्याचं प्रमाण वाढलंय. ओव्हर थिंकिंग वाढलंय. तंद्री लागते, भानावर यायला खूप वेळ जातो. मन एका ठिकाणी एकाग्र होत नाही, लगेच विचलित होतं. प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे. मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलंय. मनात नकारात्मक विचार आणि भावनांचं प्रमाण वाढलंय. भूतकाळात झालेल्या गोष्टी सतत आठवतात, त्याने त्रास होतो. भविष्यातल्या गोष्टींची चिंता करण्याचं, अँशियस होण्याचं प्रमाण वाढलंय. किती गोष्टी होतायत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्याआधी तुमचं अभिनंदन, कारण तुम्हाला आत्मपरीक्षण करायला जमलं. आत्ता आपण मोजलेल्या या 10 गोष्टींचा मलाही खूप त्रास व्हायचा, पण मग मी त्यातून बाहेर कसं पडले आणि ज्या ज्या थेरपी टेक्निक्सनी माझं आयुष्य 360 डिग्रीमध्ये बदलवलं, ते सगळं आज मी तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. आणि हो, तुम्हालाही सायकोलॉजीची आवड असेल आणि त्या क्षेत्रात काही करायचं असेल किंवा आधी स्वतःसाठी शिकायचं, तर व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी चिन्मयी. वेलकम बॅक टू चिन्मयी राज. आणि चॅनलवर नवीन असाल तर वेलकम आणि लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपण दर आठवड्याच्या शुक्रवारी न चुकता एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटत असतो. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या बाकीच्या व्हिडिओजपेक्षा थोडासा वेगळा आहे, कारण मी नेहमी देते त्याप्रमाणे यात क्विक टिप्स नाहीत. कारण ज्याने आपलं आयुष्य संपूर्ण बदलतं, त्यासाठी क्विक फिक्स करण्याचा माइंडसेट चालतच नाही. मला योग्य वेळी, योग्य वयात आणि योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे माझं आयुष्य बदलवता आलं. त्यासाठी मेहनत मात्र मला स्वतःहून प्रयत्नपूर्वक घ्यावी लागली. तुमच्याही आयुष्यात तो बदल तुम्हाला अनुभवता यावा असं मला वाटतं. म्हणूनच आज मला तुमचा संपूर्ण लक्ष हवंय. तुम्ही रेडी असाल तर खाली येस अशी कमेंट करा. आपलं मन भरकटतं, एकाग्र होत नाही, तंद्री लागते, सतत विचारात राहणं, हे सगळं का होतं माहितीये? कारण आपल्या मेंदूचं डिफॉल्ट मोड नेटवर्क त्यावेळी ऍक्टिव्हेट असतं. म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगते. आपण जेव्हा कुठलीही गोष्ट नव्याने शिकत असतो, तेव्हा आपल्याला नीट शिकण्यासाठी संपूर्ण लक्ष त्या शिकण्याकडे ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, तुम्ही सायकल किंवा गाडी शिकला असाल, तेव्हा नीट हँडल पकडलंय ना, मागून कोणीतरी येत नाहीये ना, गाडी अगदी कडेला तर जात नाहीये ना, या सर्वाकडे अगदी आपण बारकाईने बघत असतो. म्हणजेच संपूर्ण लक्षही तिथेच असतं आणि विचारही त्याच बद्दल असतात. अशा वेळी मेंदूचं अटेन्शन सेंटर हे सक्रिय असतं. पण हळूहळू आपल्याला गाडी छान चालवायला जमली, कॉन्फिडन्स आला की मग आपण गाडी चालवताना सुद्धा इतर 1000 गोष्टींचा विचार करू शकतो. पूर्वीप्रमाणे 100% लक्ष देण्याची आता गरज वाटत नाही. म्हणजेच आपलं आता डिफॉल्ट मोड नेटवर्क ऍक्टिव्हेट होतं आणि मन गाडी चालवताना इतर गोष्टींकडेही लक्ष देऊ लागतं. इथपर्यंत हे अतिशय नॉर्मल आणि नॅचरल आहे. मग नेमका प्रॉब्लेम येतो कुठे? जिथे लक्ष द्यायची गरज आहे तिथेही आपल्याला लक्ष देता येत नाही, तेव्हा प्रॉब्लेम होतो. आपला कंट्रोल कमी पडतो, कारण आता सतत आपल्याला डिफॉल्ट मोड नेटवर्कची सवय झाली आहे. अटेन्शन सेंटरचा जाणीवपूर्वक वापर आपण थांबवलाय, कमी केलाय, म्हणून मनाला सतत भरकटण्याची, विचारात गुंतण्याची, तंद्री लागण्याची सवय लागली आहे. मग करायचं काय? यासाठी एकाग्रता ध्यान म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशनची प्रॅक्टिस करायची. एकाग्रता म्हटलं की आपल्याला वाटतं एकदा एका ठिकाणी लक्ष दिला की पुन्हा तो विचलित होताच कामा नये. तसं झालं की आपण स्वतःवर चिडतो किंवा हे काही मला जमत नाही असं म्हणून पुन्हा ते करायलाही जात नाही. खरा प्रॉब्लेम इथेच सुरू होतो. माझी आधी हीच अवस्था होती.
मला वाटायचं एकाग्रता म्हणजे एका जागेवर तासनतास बसायचं, ध्यानस्थ राहायचं, मनात अजिबात दुसरे विचार यायलाच नको. पण याबद्दल शास्त्रीय पद्धतीने शिकले तेव्हा समजलं आपण हे एकाग्रता ध्यान कुठेही कधीही वेळेच्या कुठल्याही बंधनाशिवाय करू शकतो. सर्वात आधी फक्त एवढं जाणायला शिकायचं की माझा लक्ष भरकटला, ठरवलेल्या गोष्टीपासून दूर गेला. याची प्रॅक्टिस छान जमायला लागली की विचारांमधून बाहेर येण्याचा तंद्रीचा वेळ कमी व्हायला सुरू होतो. मग काय, विचारांमधून बाहेर आलो की संपूर्ण लक्ष केंद्रित करून फक्त एक सजग श्वास घ्यायचा आणि हळूहळू हे श्वास वाढवत न्यायचे. सुरुवातीला फक्त एक श्वास सुद्धा पुरेसा असतो. मन हे विचारांमध्ये जाणारच, लक्ष हे भरकटणारच, कारण आपल्या मेंदूचं ते कामच आहे. पण गरज असेल तेव्हा भान येणं, पुन्हा लक्ष श्वासाकडे किंवा ठरलेल्या कोणत्याही गोष्टीकडे घेऊन जाणं म्हणजे खरं तर एकाग्रता ध्यान. म्हणजे एखादं लहान मूल कसं आपलं लक्ष नाही हे बघताच घराबाहेर धावायला बघतं, पण आपण अलर्ट असतो त्यामुळे लगेच ओळखून त्याला पुन्हा घरात घेऊन येतो, न रागवता न ओरडता. अगदी तसंच. किती सोपं होतं ना. फक्त योग्य मार्गदर्शन नसेल तर आपणही त्या विचारांप्रमाणे दिशाहीन भरकटतो. या एकाग्रता मेडिटेशनने मला विचारांवर नियंत्रण मिळवायला शिकवलं. त्यामुळे विचारांमुळे होणाऱ्या भावनांचा त्रासही कमी झाला. इतकंच नाही तर अजून 3 प्रकारचे मेडिटेशन असतात, तेही मला माइंडफुलनेसच्या अभ्यासातून शिकता आलं. यातलं अजून एक टूल सांगते, जे माहीत नसल्यामुळे आपण चक्क स्वतःचा त्रास दिवसेंदिवस वाढवून घेतोय. म्हणूनच हे साक्षी ध्यान आपल्याला माहीत तर हवंच, पण वापरताही आलं पाहिजे. साक्षी ध्यान यामध्ये आपण आपलं शरीर आणि मनात जे काही होतंय ते जाणत राहायचं, फक्त साक्षी राहायचं. आपल्या शरीरामध्ये मनामध्ये काय काय होतंय याचं निरीक्षण करायचं. हे वाईट, हे चांगलं, हे त्रासदायक, हे भीतीदायक, या प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन झाल्या, या मात्र द्यायच्या नाहीत. या देत राहिलो तर अमिगडालाची संवेदनशीलता अजून वाढणार, त्रास होणार. म्हणून अशा प्रतिक्रिया आपल्याला यामध्ये द्यायच्या नाहीत. शरीर आणि मनात होणाऱ्या सगळ्याचा फक्त स्वीकार करायचा. याने होतं काय, आपली जी लहान सहान गोष्टींना रिॲक्ट होण्याची सवय, चिडचिड करण्याची सवय झाली आहे ती कमी होते. कारण आपल्या मेंदूमध्ये असलेला इमोशनल पार्ट अमिगडाला याची वाढलेली संवेदनशीलता ही या साक्षी ध्यानाने कमी व्हायला मदत होते. जे लोक इम्पल्सिव्ह असतात, पटकन रिॲक्ट करतात, अधिक चिंता करतात, ज्यांना भीती वाटते, सतत रडू येतं, अति भावना प्रधान होतात, त्यांच्या अमिगडालाची संवेदनशीलता वाढलेली असते. हे कमी करण्यासाठी काही मनाचे व्यायाम सांगते. काय करायचं? सर्वात आधी फक्त शरीराचं आणि मनाचं निरीक्षण करायचं. साक्षी ध्यानात आपण आपलं शरीरही नसतो आणि आपण आपलं मनही नसतो. या दोघांनाही ऑब्झर्व करणारा, निरीक्षण करणारा साक्षी असतो. साक्षी म्हणजेच आपलाच ऑब्झर्विंग सेल्फ. 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत आणि आपल्याला त्यांना लांबून फक्त ऑब्झर्व करायचंय असं कोणी सांगितलं तर आपण त्यांच्याशी बोलायला जाणार नाही किंवा त्यांच्यात जे काही घडेल त्यात आपण इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण आपल्याला फक्त निरीक्षण कर असं सांगितलंय. अगदी तसंच साक्षी ध्यानामध्ये आपण शरीर आणि मनाकडे फक्त तटस्थ होऊन, दूर राहून, म्हणजेच त्यांच्यापासून अलग होऊन त्यांच्याकडे बघायचंय, त्यांचं निरीक्षण करायचंय. उदाहरणार्थ, आपण आपल्या हाताप्रती साक्षी ध्यान करतोय. अशा वेळी समजा हातावर डास चावला. साहजिकच पहिल्यांदा आपण त्या डासाला मारू किंवा खाज येत असलेल्या भागाला खाजवू. तर हे मारणं, खाजवणं या झाल्या प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन. आता मला ही रिॲक्शन कमी करायची आहे आणि त्याऐवजी काही काळासाठी मला साक्षी ध्यानात जाऊन जिथे खाज येत असेल त्या शरीराच्या भागाचं निरीक्षण करायचंय, म्हणजेच हाताचं निरीक्षण करायचंय. अशा वेळी हे त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, दुःखदायक आहे किंवा कुठलंही लेबल न लावता हे फक्त आहे याचं भान ठेवत आणि कुठून कुठे खाज येते याचं भान ठेवत, ही खाज येत असताना त्यामध्ये काही बदल होत आहेत का या सर्वाचं फक्त निरीक्षण आपल्याला करायचं आहे, लेबल न लावता. असं काही झाल्यानंतरच हे साक्षी ध्यान करायचं असतं का?
तर नाही. उलट आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांची इंटेन्सिटी म्हणजेच तीव्रता आपल्याला पेलता यावी यासाठी आपण रोज ठरवून शरीराच्या एका एका भागाप्रती असं साक्षी होऊ शकतो. या साक्षी ध्यानामध्ये शरीरात होणाऱ्या वेदना संवेदना जाणायच्या, मनातले विचार भावना संवेदना जाणायच्या, त्याचं अस्तित्व आहे हे मान्य करायचं, नाकारायचं मात्र नाही. तुम्ही असलेल्या गोष्टींना नाही म्हणत नाही आहात, म्हणजेच त्याचा स्वीकार करत आहात. यात खरं तर सांगावं तितकं थोडंच आहे. म्हणूनच मी एका कोर्स बद्दल तुम्हाला माहिती द्यायचं ठरवलंय, कारण हे ज्ञान असं एका व्हिडिओच्या मर्यादेत बसवणं कठीण आहे. तरीही मला मोह आवरत नाही, म्हणून माइंडफुलनेस थेरपी मधलंच एक टूल ज्याने साक्षीभाव अजून उत्तम समजेल अशी कन्सेप्ट सांगते, ते म्हणजे कर्ता भोगता आणि साक्षी. दिवसातला सर्वात जास्त वेळ आपण कर्ता आणि भोगता असल्यामुळे आपण आज भावना विचार वागण्याबद्दलचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करतोय. कर्ता म्हणजे आपण सतत काही ना काहीतरी करत असतो, काम करत असतो, विचार करत असतो, रिॲक्ट करत असतो, म्हणजेच ऍक्शन मोड मध्ये असतो, त्यावेळी आपण कर्ता असतो. भोगता म्हणजे आपण सुखापासून दुःखापर्यंत ज्या ज्या भावनांमध्ये असतो तेव्हा आपण भोगता असतो. उदाहरणार्थ, आपण आपली आवडती डिश खातोय तेव्हा आनंदाच्या उत्साहाच्या भावना भोगतोय, तर एखादी अमूल्य वस्तू हरवली समजा तर विरहाची दुःखाची भावना आपण भोगत असतो, त्यावेळी आपण भोगता असतो. असं कर्ता आणि भोगता असणं गरजेचंच आहे. पण आपण 24 तास फक्त कर्ता आणि भोगता बनलो तर आपल्याला त्रास होणार हे निश्चित. मग अगदी 24 तास सुख जरी अनुभवलं तरी देखील त्रास होणार. म्हणजे बघा, आवडीच्या पदार्थाची आपण 1, 2 जास्तीत जास्त 3 प्लेट खाऊ शकतो, त्या पलीकडे ते आपल्या समोर जरी आलं तरी आपल्याला ते नकोसं होतं, म्हणजेच अति सुखाचाही त्रास होऊ शकतो. म्हणूनच बॅलन्स जो साक्षी होऊन आपल्याला मिळतो. तर दिवसातला काही काळ आपल्याला साक्षी व्हायचंय, म्हणजेच तटस्थपणे ऍज अ थर्ड पर्सन कर्ता भोगता याचं निरीक्षण करायचंय. आता मी काम करत आहे, विचार करत आहे, म्हणजेच या कर्ता भूमिकेत मी आत्ता आहे. भावनांमध्ये वाहवत जातोय, फिलिंग्स फील करतोय, म्हणजे मी भोगता आहे. तासभर समजा मी कर्ता आणि भोगता असेन तर पुढची 5 मिनिटं ठरवून साक्षी म्हणजेच निरीक्षण करणारा ऑब्झर्वर सेल्फ व्हायचं आहे. हे सगळं कागदावर उतरवलात तर अजून सोपं होईल आणि याला आपल्या जगण्याचा भाग बनवायचा आहे. तर माझा अनुभव ऐका. माइंडफुलनेस बद्दल मला 2020-21 म्हणजेच कोविडच्या दरम्यान माझे मेंटर डॉक्टर यश वेलणकर सर यांच्याकडून शिकता आलं आणि माझ्या स्वभावानुसार मी लगेचच त्याचा वापर माझ्या आयुष्यात सुरू केला. वेळोवेळी वेलणकर सर यांनी उत्तम मार्गदर्शन केलं आणि एक अँशियस लहान लहान गोष्टींनी ट्रिगर होणारी, अतिविचारांनी त्रस्त आणि अनेक मार्गातून स्वतःसाठी योग्य दिशा शोधू पाहणारी, थोडक्यात सुरुवातीला सांगितलेल्या 10ही गोष्टी या माझ्यात होत्या. अशी मुलगी ते आज माइंडफुलनेसमुळे तुम्हा सर्वांसमोर शांतपणे स्वतःचे विचार मांडू शकणारी, ओव्हर थिंकिंग भावनांवर नियंत्रण आलेली अशी मुलगी तुम्ही बघताय. अधेमध्ये जे काही कठीण भावनिक आणि निर्णायक प्रसंग माझ्या आयुष्यात आले त्याला मी सामोरे जाऊ शकले, या सगळ्याला कारण आहे माइंडफुलनेस थेरपीचं घेतलेलं शिक्षण आणि त्याचा सराव. तुम्हालाही तुमच्या आयुष्यातले कठीण प्रसंग पार करायचे असतील, तुम्ही स्वतः दिशा शोधत असाल, शांतता शोधत असाल किंवा इतरांसाठी दिशादर्शक बनायचं असेल तर डॉक्टर यश वेलणकर सरांचा माइंडफुलनेस थेरपिस्ट सर्टिफिकेशन कोर्स हा नक्की जॉईन करा. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही. अगदी काही दिवसांपूर्वी या कोर्सचा मेसेज आमच्या ग्रुपवर आला. योगायोगाने आजच्या व्हिडिओमध्ये माइंडफुलनेस बद्दलच मी बोलणार होते, तेव्हा ठरवलं की याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचायला हवी. कोर्स ऑनलाईन आहे, घर बसल्या करता येईल. इथे ज्ञान तुम्हाला मिळेल आणि त्याची प्रॅक्टिस करायला ऑडिओ सुद्धा मिळतात. एका एका प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडायला लागाल तेव्हा तुम्हाला माझ्या शब्दांचा खरा अर्थ समजेल. ही स्वतःसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट ठरली. तुम्हीही हा कोर्स नक्की करा, सर्टिफिकेट घ्या आणि स्वतःला समाजाला मानसिकरित्या सुदृढ बनवायला मदत करा.
माइंडफुलनेसचा प्रचार आणि प्रसार हा ज्यांच्या आयुष्याचा ध्यास आहे अशा माझ्या मेंटॉर डॉक्टर यश वेलणकर सर यांच्या मी कायम ऋणात राहू इच्छिते. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. बाकी संपूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.